नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाकृषी वार्ता या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चॅनलला पटापट लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त बातम्या तुम्हाला मिळणार आहेत. चला तर पहिली बातमी पाहूयात. पहिली बातमी, कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका. बाजारात खरीप कांद्याची आवक वाढली आहे. राज्यातील बाजारातही आवकेचा दबाव वाढत असून सोलापूर, नगर आणि तसेच नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमधील आवक जास्त दिसत आहे. इतर राज्यामधील आवकेचाही दबाव वाढत असून इतर राज्यामधील आवकेचाही दबाव सर्वच बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. राज्यातील बाजारामध्ये मागील 7 दिवसांमध्ये जवळपास 2.5 लाख टन कांदा विक्रीसाठी आला होता, तर भाव पातळी सरासरी 1700 ते 2200 रुपयांच्या दरम्यान राहिली. 2 आठवड्यापूर्वीचा भाव 3500 ते 4000 रुपये मिळत होता. या भावाशी जर आपण तुलना केली तर सध्याचा भाव हा 55% खाली आला असून यामुळे कांदा उत्पादकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कांदा भावात क्विंटल मागे 2000ची घट गृहीत धरली तरी कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 2.5 लाख टनाचा हिशेब केला तर कांदा उत्पादकांचे जवळपास 500 कोटींचे नुकसान मागील 7 दिवसांमध्येच झाले. त्याआधीच्या 7 दिवसांमध्ये जेव्हा भाव कमी व्हायला सुरुवात झाली होती ते नुकसान वेगळेच आहे. कांदा भाव कमी व्हायला सुरुवात झाल्यानंतरचा विचार केला तर कांदा उत्पादकांना जवळपास 700 ते 750 कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. कांद्याची आवक वाढून कांदा भाव पडण्याने निर्यात शुल्क काढून निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे तसा पाठपुरावा केला, मात्र केंद्रीय कृषी मंत्री मात्र यावर बोलायला तयार नाहीत. जेव्हा कांदा शेतकऱ्यांकडे नव्हता तेव्हा कांद्याचे भाव 5000च्या दरम्यान होते, तेव्हा हेच कृषी मंत्री, वाणिज्य मंत्री आणि खुद्द पंतप्रधानही स्वतःची छाती बडवून सांगत होते की आम्ही कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी काय निर्णय घेतले. तेव्हा शेतकऱ्यांकडे अगदी नगण्य कांदा होता. या भाववाढीचा फायदा व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांनाच झाला होता, पण कांद्याला भाव मिळाला म्हणून शेतकऱ्यांनाच मिळाला अशी चर्चा होत होती. कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आता मात्र यावर कुणी बोलायला तयार नाही. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडू राज्यातही आवक हळूहळू सुधारताना दिसत आहे. याचा दबाव बाजारावर आला. पुढील 2 आठवड्यानंतर कांद्याची आवक आणखी सुधारण्याची शक्यता आहे. याचा दरावर वाढू शकतो. त्यामुळेच निर्यात सुरळीत होण्यासाठी निर्यात शुल्क काढण्याची मागणी केली जात आहे. कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे, मात्र निर्यात शुल्कामुळे आपल्या कांद्याचे भाव वाढतात. त्यामुळे 20% निर्यात शुल्क मागे घ्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. दरम्यान मंत्री नितेश राणे यांना शेतकऱ्यांनी घातली कांद्याची माळ. खरीप लाल कांद्याच्या दरात क्विंटल मागे 2000 रुपयांमध्ये घसरण झाल्याने केंद्र सरकारने 20% निर्यात शुल्क रद्द करावे अशी मागणी होत आहे. मात्र काही निर्णय होत नसल्याने कांदा उत्पादक संतप्त असून मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी शेतकऱ्याला रोषाला सामोरे जावे लागले होते. या घटनेची राज्यभर चर्चा होती. चिराई तालुका सटाणा येथे फिरता नारळी सप्ताह या धार्मिक कार्यक्रमाला भेट देण्यासाठी मंत्री राणे आले होते. या व्यासपीठावर एक तरुण सत्काराच्या निमित्ताने गेला आणि त्यांनी राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घालत माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी राणे स्तब्ध झाले. माझ्या कसमादे भागातील जमलेल्या कांदा उत्पादक बंधू भगिनी असे माईकवरून बोलत असताना स्थानिक कार्यकर्ते व पोलिसांनी रोखत व्यासपीठावर नेले. पुढची बातमी, हमी भावाने सोयाबीन खरेदी उद्दिष्टाच्या फक्त 19%च. राज्यात आणखी 19 दिवस चालणार 14 लाख टन खरेदी. राज्यात सोयाबीन खरेदी केवळ नावापुरती सुरू असल्याने सरकारने यंदा 14,13,000 टन उद्दिष्ट ठेवले, मात्र केवळ 2,67,000 टनांचीच खरेदी झाली. म्हणजेच एकूण उद्दिष्टांच्या केवळ 19%च खरेदी राज्यात झाली. सोयाबीनची खरेदी अत्यंत कमी झाली. सोयाबीन उत्पादकांची नाराजी दूर करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरू केली, मात्र या केंद्रावर खरेदी धीम्या गतीने सुरू आहे. राज्यात सध्या 585 खरेदी केंद्रांना खरेदीची परवानगी मिळाली असून त्यापैकी 558 खरेदी केंद्रे सुरू आहेत. नाफेडच्या माध्यमातून
NCCFच्या 158 केंद्रावर सध्या सोयाबीनची खरेदी सुरू आहे. राज्यातील सोयाबीन पिकाचा विस्तार लक्षात घेता सध्या सुरू असलेली खरेदी केंद्रे खूपच कमी आहेत. शासनाने किमान 1000 पेक्षा अधिक खरेदी केंद्रांना खरेदीची परवानगी देणे आवश्यक होते. नाफेड आणि NCCFच्या सुरू असलेल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी 5,24,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत 2,94,000 शेतकऱ्यांकडून खरेदीचे नियोजन करण्यात आले तर 1,32,000 शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष सोयाबीनची खरेदी झाली. नाफेडकडे तब्बल 4 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे तर NCCFकडे 1,23,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. उन्हाळ कांद्याच्या कडाक्याच्या थंडीत लागवडी, मजूर टंचाई, भारनियमनामुळे रात्री युद्धाचा प्रसंग, शेतकऱ्यांना करावा लागतोय अनंत अडचणींचा सामना. यंदा मान्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा रोपवाटिकेचे अतोनात नुकसान झाले. परिणामी नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले. त्यामुळे दुबार रोपवाटिका तयार करून लागवडी सुरू झाल्या आहेत. मात्र मजूर टंचाई व भारनियमन या अडचणी शेतकऱ्यांसमोर आहे. परिणामी सध्या थंडीच्या कडाक्यात रात्रीची उन्हाळ कांद्याची लागवडी सुरू असल्याने कांदा लागवड करताना जीव धोक्यात घालून शेतकऱ्यासाठी युद्धाचा प्रसंग आहे. उन्हाळ कांद्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला असून त्यात मिळणाऱ्या दराची शाश्वती नाही. असे असताना उन्हाळ कांद्याचे मुख्य आगार असलेल्या सटाणा, देवळा व कळवण तालुक्यात लागवडीला वेग आला आहे. प्रामुख्याने येथे आदिवासी भागातील मनुष्यबळ उपलब्ध होते तर गेल्या काही वर्षात मध्य प्रदेश, गुजरात राज्यांच्या सीमा भागातील मजूर येथे येतात. मात्र तरीही यंदा मजूर टंचाई जाणवत आहे. त्यात निम्म्या आठवडा भारनियमन असल्याने रात्री 10 ते सकाळी 6 असा वीज पुरवठा होतो. त्यातच दरवर्षीच्या तुलनेत मजूर टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आल्याने रात्री उशिरापर्यंत कांदा लागवडी कडाक्याच्या थंडीत देखील कराव्या लागत आहेत. दिवसा जनित्र वापरून येणारा खर्च परवडणारा नसल्याने शेतकऱ्यांना हाल अपेष्टा सोसून कांदा हंगामाला सामोरे जावे लागत आहे. रात्री लागवडी करण्यापूर्वी बाजूला मर्क्युरी बल्ब लावून उजेड करावा लागतो. त्यासाठी वेगळी मेहनत व खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कांदा लागवड करणारे मजूर व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना रात्री जावे लागत असल्याने रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी होणारे बिबट्यांचे व हिंस्र प्राण्याचे हल्ले, सर्पदंश याचाही धोका पत्करावा लागतो आहे. त्यामुळे घेतली जाणारी जोखीम व कष्ट, वाढलेला खर्च सरकारला कधी मिळणार असे संतप्त भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. रात्री लागवड करताना भारनियमन असूनही पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही. मजूर मिळत नसल्याने एकरामागे 2 ते 3 हजार रुपये जास्त खर्च वाढतो. रात्रीच्या काळोखात फक्त मजुरांनाच नव्हे तर घरच्या सदस्यांना सुद्धा लागवडीसाठी कांद्याचे रोप घेऊन देण्यासाठी चहा पाणी आदीसाठी जागरण करण्याची वेळ. रात्री वीजपंपाचा बिघाड झाल्यानंतर दुरुस्ती करताना जीवितास धोका होतो. या अनंत अडचणींचा सामना करत रात्रीच्या कांदा लागवडी नाशिक जिल्ह्यात होत आहेत.